नमस्कार मंडळी, अधिका शिंदे आम्ही चंदगड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण मस्त अशी सोया चंक्सची चिली करूयात, म्हणजे सोयाबीनची चिली। तर त्यासाठी काय करायचं, एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवायचं आहे आणि हे सोयाबीन आहेत ते त्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत। छान असे चांगले उकळून घेतल्यानंतर त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि जे काही उरलेलं असेल पाणी ते हाताने पिळून काढून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याला मॅरिनेट करूया। तर त्यासाठी मी इथं कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे आणि मीठ थोडंसं घातलेलं आहे, लाल तिखट घातलेलं आहे आणि आलं लसूणची पेस्ट घालून एक 10 मिनिटं मी मॅरिनेट करत ठेवणार आहे। एक 10 मिनिटानंतर छान असे आपले कोरडे झालेले आहेत। त्यानंतर आपण जसं आपण कोबी मंचुरी वगैरे करतो तेव्हा कसं तळून घेतो त्याप्रमाणेच हे आपण चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तुम्ही हवं तर मॅरिनेट करताना थोडासा मैदा जरी वापरला तरी चालेल। तर इथं मी तळून घेतलेले आहेत। तर माझ्याकडे ज्या काही व्हेजीस होत्या त्या मी कापून घेतलेल्या आहेत। तर आता आपण छान अशी तडका देऊयात, फोडणी देऊयात। तर मी एका पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे, त्यामध्ये कांदा घातलेला आहे। कांदा छान परतला की आपण लसूण बारीक चिरलेली घालायची आहे, मिरची बारीक चिरलेली घालायची आहे। त्यानंतर ज्या काही भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या बारीक चिरून यामध्ये घालायच्या आहेत आणि छान वाफ येऊ द्यायची आहे। जास्त शिजू द्यायचे नाहीत, थोडाफार शिजू द्यायचे आहे। थोडंसं मीठ घालायचं आहे जेणेकरून लवकर भाज्या शिजतात। त्यानंतर आपले जे सॉस आहेत, जे डार्क सोया सॉस, चिली सॉस, त्यानंतर टोमॅटो सॉस किंवा ग्रीन चिली सॉससुद्धा घालू शकता, ते घालून छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर कॉर्नफ्लॉवरची पेस्ट जी असते त्याचं पाणी करून यामध्ये घालायचे आहे, पेस्ट करून। तुम्हाला जेवढं पाणी हवे आहे, जेवढी ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी वाढवू शकता। तर इथं मी हे सोया चंक्स आता ॲड करते आणि छान असं ह्याला शिजवून घेते। एक 10 मिनिटं तरी किमान याला आपण शिजवून घेऊयात, म्हणजे जेणेकरून आतपर्यंतचे छान असा सॉस जाईल आणि छान असे सॉफ्ट होतील। वरून थोडेसे मी तीळ घातलेले आहेत। तर आता आपले हे सोया चिली तयार आहेत। तर अगदी चटपटीत छान असे लागतात, संध्याकाळच्या स्नॅक्सला खूप छान आणि मस्त होतात। तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।